हाय गाईस, तर तुमचे सी-ई-टीचे रिझल्ट्स डिक्लेअर झालेले आहेत पी-सी-बी, पी-सी-एमचे. तर त्याच्या पुढची तुमची ॲडमिशन प्रोसेस जी असते, ते आज आपण बघणार आहोत. पहिल्यांदा तर सी-ई-टी सेल जे असते, ते तुम्हाला एक विंडो ओपन करून देते. तिथं तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन करतात आणि पहिली स्टेप असते तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची. ज्या ठिकाणी तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन केलं, त्या तिथं तुम्हाला जनरेट होतं तुमचं कॅप आयडी आणि तर तुमचा पासवर्ड. नंतर हे डॉक्युमेंट व्हेरिफाय करतात तुम्ही. डॉक्युमेंट व्हेरिफाय करायची जी प्रोसेस असते, ती 10 ते 15 दिवसाची प्रोसेस असते. आणि ही जी स्टेज असते तुमची, ही सगळ्यात इम्पोर्टंट स्टेज मानली जाते सी-ई-टीच्या प्रोसेसमध्ये. जर तुमच्या एखाद्या डॉक्युमेंटमध्ये क्वेरी वगैरे निघाली, तर तुम्हाला ती क्वेरी करावी लागते. म्हणजे आता समजा एखादा डॉक्युमेंट आहे तुमचा, जसं की एल-सी आणि एल-सीवर तुमचं जर वेगळं नाव असलं किंवा स्पेलिंग वेगळी असली तुमच्या नावाची आणि तुमच्या रिझल्टवर नावाची स्पेलिंग वेगळी असली, तर तिथं क्वेरी असते, ती क्वेरी तुम्हाला सॉल्व्ह करावी लागते. बरोबर. आणि परत राहिला विषय असं बाकीच्या डॉक्युमेंट्स जसं की तुमचे कास्ट सर्टिफिकेट झाले, व्हॅलिडिटी झाली, त्यांचे काही इश्यू असेल ते तुम्हाला क्लिअर करावे लागतात. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे 2 टाइप असतात. तुम्ही ऑफलाईन स्क्रुटिनी सेंटरला, एफ-सी सेंटरला भेट देऊन तिथं डॉक्युमेंट व्हेरिफाय करू शकतात किंवा ऑनलाईन तुम्ही ते डॉक्युमेंट्स स्कॅन करून ते तुम्ही सेंड करू शकतात एफ-सी सेंटरला. तर ऑनलाईनचं कसं असतं, ऑनलाईनचे डॉक्युमेंट जे असतात ते डॉक्युमेंट व्हेरिफाय व्हायला 5 ते 6 दिवस लागतात. तर मग मी असं प्रिफर करतो मुलांना, की ऑफलाईनचे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफाय करतात, तर तुम्ही एका दिवसात त्या डॉक्युमेंट व्हेरिफाय करू शकतात एफ-सी सेंटरला जाऊन. तर तुम्हाला एकाच दिवसात समजतं, की क्वेरी वगैरे जर असली, तर मग तिथं तुम्हाला कळतं आणि पुढे तुम्ही ती क्वेरी सॉल्व्ह करू शकतात पुढच्या 5 ते 6 दिवसात. मग म्हणून ऑफलाईनच आपण ते डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरिफाय करायचे. आणि याच्यामध्ये एवढे मिस्टेक वगैरे नसतात करायचे. कारण कसं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे डॉक्युमेंट क्लिअर पाहिजेत तुमचे. जर काही मिस्टेक असली तर मग तुम्ही तिथं अटकतात आणि डॉक्युमेंट जर व्हेरिफाय झाले नाही, तर मग तुम्ही एबल नसतात पुढच्या कॅप राउंडसाठी. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे 10 ते 15 दिवस ची जी प्रोसेस असते, ती प्रोसेस झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय असतं, रँकिंग असते पोरांची. आता समजा महाराष्ट्रामध्ये तुम्ही सी-ई-टीमध्ये किती रँक काढली. आता यावर्षी 2025 साली 4,22,000 मुलांनी अप्लाय केलं होतं सी-ई-टीसाठी. तर मग टोटल स्टुडंट म्हणतात तुमची रँकिंग काय आलेली, तर ती महाराष्ट्राची ऑल ओव्हर महाराष्ट्राची रँकिंग असते. तुमच्या रिजनची रँकिंग असते. जसं की जळगाव युनिव्हर्सिटी झाला, जळगावचे अंडर झाले. परत तुमची विभागाची झाली रँकिंग वगैरे, ती झाली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला रँकिंग कळते तुमची. आणि जर तुम्हाला वाटलं की रँकिंगमध्ये काही इश्यू वाटतोय किंवा तुम्हाला काही असं थोडं म्हणजे चेंजेस करावेसे वाटतायत, तर मग सी-ई-टी सेल जे असतं, ते ग्रीव्हन्स पिरियड ओपन करतं. म्हणजे ग्रीव्हन्स ची एक विंडो ओपन करते. त्या ठिकाणी तुम्ही तुमचे इश्यूज टाकू शकतात, क्वेरीज टाकू शकतात. ते 3 दिवसाची असते तुमची ती विंडो. तर मग 3 दिवसात तुम्ही ते क्वेरी वगैरे टाकू शकतात आणि सी-ई-टी सेलला सेंड करू शकतात. नंतर मग त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ओपन होते. म्हणजे फायनल मेरिट लिस्ट रिलीज होते. त्यामध्ये तुमची फायनल ही जी मेरिट लिस्ट असते, ही फायनल असते. ही चेंज नाही होऊ शकत. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेंज होते, जेव्हा तुम्ही ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तुमची क्वेरी टाकल्यानंतर. बरोबर. मग सी-ई-टी सेलवाले हे फायनल मेरिट लिस्ट रिलीज करतात. त्याच्यासोबत सीट मॅट्रिक्स रिलीज करतात सी-ई-टी सेलवाले. जसं सीट मॅट्रिक्स म्हणजे आता कोणत्या कॉलेजला किती सीट्स आहेत. आता एखादी कॉलेज आहे, समजा पुण्याची एखादी कॉलेज पकडली आपण, तर मग त्या पुण्याच्या कॉलेजमध्ये किती ब्रांच आहेत आणि कोणत्या ब्रांचला किती सीट्स आहेत, हे असतं सीट मॅट्रिक्स. ते सी-ई-टी सेलवाले रिलीज करतात. त्या सीट मॅट्रिक्स प्रमाणे तुम्ही तुमचे कॉलेजेस फिल करू शकतात ऑप्शन फॉर्ममध्ये. हे असतं तुमचं फायनल रँक आणि इतर अवेलेबल सीट्स वगैरे याच्यात असतात या स्टेजमध्ये. नंतर 5वी स्टेज स्टेज असते तुमची. इथून ही जी 5वी स्टेज असते, इथून तुमचे ऑप्शन फॉर्म स्टार्ट होतात. म्हणजे प्रॉपर कॅप राउंड स्टार्ट होतात. 5व्या स्टेजमध्ये कसं असतं, तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करतात. म्हणजे आपण पर्टिक्युलर कॉलेजेस टाकतो विथ ब्रांच. जे ब्रांच तुम्ही प्रिफर करतात आणि जी सिटी तुम्ही प्रिफर करतात. आपल्याकडे ना प्रॉपर असं लिस्ट बनवतात तुम्ही. तर मग ती जी लिस्ट असते, ती कॉलेजांची लिस्ट आपण ऑप्शन फॉर्म म्हणून भरतो आणि कॅप राउंड 1 साठी अप्लाय करतो. हे 3 दिवसचं ड्युरेशन असतं याच्यासाठी. नंतर असतं तुमचं कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट. आता तुम्ही जे फॉर्म भरलेले होते, म्हणजे जो ऑप्शन फॉर्म फिल केला होता तुम्ही कॅप राउंड 1 साठी 5व्या स्टेजमध्ये, जे कॉलेजेस फिल केले
त्या कॉलेज तुम्हाला अलॉट होतात. आता सेकंड कॅप राऊंड साठी तुम्ही फिल केलं ऑप्शन फॉर्म, बरोबर. फिल केल्यानंतर थोड्या दिवसानंतर कॅप राऊंड 2 स्टार्ट होतो. कॅप राऊंड 2 कॅप राऊंड 2 मध्ये अलॉट होते तुम्हाला कॉलेज, किती कॉलेज किंवा कोणती नंबरची कॉलेज तुम्हाला अलॉट झालेली. पण जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज टाकलेले आहेत आणि जर त्या टॉपच्या 3 कॉलेज वरच्या 1, 2 आणि सेकंड सॉरी 1, 2 आणि तर थर्ड, जे टॉपचे 3 कॉलेज आहेत वरचे, त्यांच्यामधनं जर तुम्हाला एखादी कॉलेज लागली तर तुम्हाला तिथं घ्यावंच लागतं. ते ऑटो फ्रीज होऊन जातं. जसं की कॅप राऊंड 1 मध्ये टॉप 1 ची जी कॉलेज टाकलेली तुम्ही 1 नंबरची, ती जर लागली तिथं कसं ऑटो फ्रीज होतं, तसंच कॅप राऊंड 2 मध्ये जे 3 कॉलेज टाकतायत तुम्ही वरचे 1, 2 आणि 3 नंबरचे, तर त्यांच्यातनं जर एखादी कॉलेज अलॉट झाली तर तुम्हाला तिथं ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे. 2 ते 3 दिवसात कॉलेजला भेट द्यावी लागते. ते झाल्यानंतर तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करू शकतात ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन, बरोबर. नंतर असतं त्याच्यानंतर पुढे असतं ते तुम्ही ऍडमिशन कन्फर्म केलं तिथं पण तुम्हाला 2 ऑप्शन असणार, फ्रीज आणि तर बेटरमेंट. जर तुम्हाला वाटलं सेकंड कॅप राऊंड साठी जी कॉलेज भेटली आपल्याला ते आपल्यासाठी बेटर आहे, किंवा मला आता पुढे कॅप राऊंड खेळायचं नाही, मला जशी कॉलेज पाहिजे तशी भेटलेली, तर तुम्ही ती फ्रीज करू शकतात. कॉलेजला जाऊन 2 ते 5 दिवसाच्या अंडरमध्ये तुम्ही ते ऍडमिशन कन्फर्म करू शकतात आणि कॅप राऊंड मधनं तिथून बाहेर होतात तुम्ही. नंतर जर तुम्हाला वाटलं की नाही मला अजून थर्ड कॅप राऊंड पाहिजे कारण फर्स्ट आणि सेकंड मध्ये मला कॉलेज बरोबर भेटलेले नाही, तर तुम्ही कॅप राऊंड थर्ड मध्ये जातात आणि 2 ते 3 दिवसात तुम्हाला ते कॅप राऊंड 2 मधल्या किती सीट्स बाकी आहेत कोणत्या कॉलेजांना ते, आणि तर कॅप राऊंड 2 चा कट ऑफ, कॅप राऊंड 2 चा कोणत्या ब्रांचला किती कट ऑफ वर पोरांचा नंबर लागलेला आहे. आता समजा कॅप राऊंड 2 मध्ये आता आर.सी. पटेल आहे शिरपूरची, तिचा AIML चा कॅप राऊंड 2 मध्ये कट ऑफ लागला 79, बरोबर, 78%. तर पुढच्या कॅप राऊंडला एकतर तो कट ऑफ जो आहे तो एकतर कमी होईल एकतर वाढेल. पण काही वेळेस कसं असतं, पोरांना वाटतं की फर्स्ट कॅप राऊंड, सेकंड कॅप राऊंड, थर्ड कॅप राऊंडला जसं जसं कॅप राऊंड म्हणजे असं पुढे जातो आपण, पुढे प्रोसेस कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, तर पोरांना असं वाटतं की कॅप राऊंड 1 ला जेवढा कट ऑफ आहे तर कॅप राऊंड 2 ला कमी होईल, कॅप राऊंड 3 ला कमी होईल. तर हे म्हणजे असं बरोबर नाही. ते कसं असतं, कॅप राऊंड 2 ला म्हणजे असं काही वेळेस ना कट ऑफ वाढतो, कमी नाही होत. म्हणजे असं हे जर कमी असतं तर, बरोबर. नंतर आपण ऑप्शन फॉर्म फिल करतो कॅप राऊंड 3 साठी जर तुम्ही बेटरमेंट केलं तर. नंतर ऑप्शन फॉर्म फिल केलं, जसं आपण कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज टाकतो तसंच कॅप राऊंड 3 मध्ये टाकतो. नंतर कॅप राऊंड 3 ची अलॉटमेंट असते. कॅप राऊंड 3 मध्ये कोणती कॉलेज लागलेली आहे तुम्हाला ते दिसतं. कॅप राऊंड 3 मध्ये कसं असतं, कॅप राऊंड 3 मध्ये जे तुम्ही टॉपचे 6 कॉलेजेस टाकलेले आहेत, जर त्यांच्यापैकी एखादी लागली तर ती ऑटो फ्रीज होते, जर त्यांच्यापैकी एखादी अलॉट झाली तर. नंतर कॅप राऊंड 3 चा तुम्हाला व्हॅकंट सीट, किती सीट कोणत्या कॉलेजांना किती सीट्स उरलेले आहेत, कोणत्या ब्रांचला किती सीट्स उरलेले आहेत ते समजतं आणि कॅप राऊंड 3 चा कट ऑफ पब्लिश करतात सीईटी सेलवाले. नंतर जर कॅप राऊंड 3 नंतर कॉलेजांना, जास्त कॉलेजांना जर कमी असतील किंवा सीट्स उरलेल्या असतील तर कॅप राऊंड 4 होतो. पण असं असं असतं की आजपर्यंत जास्त असं प्रत्येक वर्षी कॅप राऊंड 4 होत नाही. कॅप राऊंड 4 कधी होतो, जेव्हा जास्त सीट्स उरलेले आहेत कॉलेजांमध्ये, महाराष्ट्रामध्ये फिल झालेले नाहीत कॉलेज, तर कॅप राऊंड 4 होतो, नाहीतर नाही होत कॅप राऊंड 4. तर कॅप राऊंड 4 ची पण सेम प्रोसेस, ऑप्शन फॉर्म फिल करतात तुम्ही, नंतर अलॉट होते. पण कॅप राऊंड 4 चा असा विषय असतो, जे कॉलेजेस टाकलेत तुम्ही तर त्यांच्यामधनं जी पण कॉलेज भेटली, आता शेवटची जरी कॉलेज भेटली तर तिला ऑटो फ्रीज होतं, म्हणजे तुम्ही ऍडमिशन करायचंच आहे त्या कॉलेजला, असं असतं कॅप राऊंड 4चं. आणि कॅप राऊंड 4 नंतर तुमच्याकडे एक संधी असते, ते असतं स्पॉट राऊंड. स्पॉट राऊंडचं कसं असतं, स्पॉट राऊंड म्हणजे हे स्पॉट राऊंडचं कसं असतं, स्पॉट राऊंड मध्ये तुम्ही प्रॉपर कॉलेजला भेट देतात आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही फिजिकली ऍडमिशन करतात, म्हणजे प्रॉपर कॉलेजला, ज्या कॉलेजला ऍडमिशन करायचंय त्या कॉलेजला जातात आणि तर करतात तुम्ही ऍडमिशन डायरेक्ट ओरिजिनल डॉक्युमेंट्स देऊन. पण स्पॉट राऊंडचे काही रूल असतात, ते कॉलेज फॉलो करत नाही. स्पॉट राऊंडचे जे ऍडमिशन आहेत कॉलेजवाले डायरेक्ट मॅनेजमेंट कोटा थ्रू भरतात ते ऍडमिशन, असं असतं, बरोबर. ही झाली तुमची सीईटी सेलची प्रोसेस ऍडमिशनची, बरोबर. नंतर याच्यात कसं असतं, ही एवढी जी प्रोसेस आहे याच्यात आम्ही काउन्सिलिंगमध्ये आमचा काउन्सिलिंग कोर्स असतो. तर काउन्सिलिंग कोर्समध्ये आम्ही काय करतो, प्रॉपर हँड टू हँड पोरांसोबत किंवा पॅरेंट्स सोबत डिस्कस करून आम्ही पोरांची प्रॉपर जी प्रोसेस आहे ही सगळी तुमची, ही सगळी प्रोसेस आम्ही करतो.
तर तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये जी काही प्रॉब्लेम आली, डॉक्युमेंट वगैरे क्लिअर करण्यासाठी ते करतो. नंतर परत तुमची ही ऑप्शन फॉर्म फिलिंगची असते. ऑप्शन फॉर्म फिलिंग खूप इम्पॉर्टंट असतं. एक पण कॉलेज खाली आणि वरती झाली, तर सगळं काही तुमचं चेंज होऊ शकतं. म्हणजे पुढचं जे तुमचं करिअर आहे, ते सगळं कॉलेजची फिलिंग लिस्टवर आहे. जर खालची कॉलेज वरती झाली, वरची खाली झाली आणि प्रेफरन्स असतात. एकच कॉलेजला आपण ब्रांच प्रमाणे प्रेफरन्स देतो. तर ती जी कॉलेजची लिस्ट असते, तुम्ही कॉलेजची लिस्ट टाकतात. ती कॉलेजची लिस्ट आम्ही स्वतः तुमच्या पॅरेंट्सशी किंवा तुमच्याशी डिस्कस करून बनवलेली असते. प्रत्येक कॅप राऊंडला कॅप राऊंड 1, 2 आणि 3 आणि सगळं प्रॉपर गायडन्स असतं. म्हणून तर ते प्रॉपर गायडन्स असतं. तर तुमचे जे डॉक्युमेंट असतात प्रॉपर, ते डॉक्युमेंट्स क्लिअर करण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो. आणि ही जी प्रोसेस आहे ती स्मूथ प्रोसेस करण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो. तर प्रत्येक जी प्रोसेस असते तुमची कॅप राऊंडची, ती आमच्या स्वतःच्या हातात होते आणि कॉल करून तुमच्याशी प्रॉपर बोललं जातं. तुमच्या वडिलांशी, आईशी सगळं प्रॉपर डिस्कस करून तुमच्या पर्सेंटाईल प्रमाणे जी तुम्हाला प्रॉपर चांगली कॉलेज भेटू शकते महाराष्ट्रातली, ती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर ते काउन्सिलिंग बद्दल तुम्हाला सांगतो थोडक्यात. ही झाली तुमची प्रोसेस, बरोबर. आणि नंतर झाला काउन्सिलिंगचा. काउन्सिलिंग बॅचचं कसं आहे, तुमची ही थर्ड बॅच आहे, बरोबर. आणि आम्ही फक्त मोजके पोरं घेतो. कारण कसं असतं, एवढे पोरं असतात तेवढ्यांना हँडल करणं आणि त्यांच्याशी प्रॉपर बोलणं किंवा मॅनेज करणं ते आमच्या म्हणजे असं बाहेर जातं जास्त. म्हणून आम्ही एवढं पोरं जास्त घेत नाही, लिमिटेड सीट घेतो आम्ही. तर त्या बॅचमध्ये ही तुमची ही झाली ब्राउचर झालं. हे ब्राउचर मीटिंग नंतर मी शेअर करतो ग्रुपला. तुम्ही प्रॉपर वाचू शकतात. आणि तर जे काही आम्ही टाकू शकतो, म्हणजे जे आमच्यानं होऊ शकतं, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. काउन्सिलिंग जी असते प्रॉपर ती म्हणजे असं बाहेर जर तुम्ही काउन्सिलिंग घेण्याचा प्रयत्न केला, तर बाहेर जे असते ना ती 2,000 तर 2,500-3,000च्या जवळपास काउन्सिलिंग असते. पण आपल्याकडे थोडा असं बजेट पोरांचा किंवा शेतकरी पोरं वगैरे झाले, आई-वडील झाले, एवढं अफोर्ड करू शकत नाही. म्हणून आम्ही त्याची प्राइस कमी करून 799 ठेवलेली आहे. वन टाईम पेमेंट असते. तुम्ही 799 मध्ये काउन्सिलिंग कोर्स जॉइन करू शकतात. त्यात तुमची प्रॉपर प्रोसेस आमच्या हाताने होते. म्हणजे सगळी कॉलेज लिस्ट पासून तर तुमचे सगळे प्रॉपर फॉर्म वगैरे भरण्यापर्यंत सगळं आम्ही करतो. तुम्ही फक्त ते डॉक्युमेंट व्हेरिफाय करतात कॉलेजला जाऊन आणि जर तुम्हाला वाटलं की ऑनलाईन करायचे तर ऑनलाईन पण करू शकतो आपण. तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकतात माझ्या किंवा डायरेक्ट आता वेबसाईट दाखवतो तुम्हाला. तुम्ही चेक करू शकतात आणि त्याच्यात सर्व्हिसेस काय आहेत आमच्या काउन्सिलिंगसाठी ते तुम्हाला वाचून वाचून करू शकतात तुम्ही प्रॉपर. कारण कसं आहे आता मीटिंग आपण ठेवलेली होती अर्ध्या तासाची आणि ते ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल थोड्या वेळात. म्हणून तेवढं एक्सप्लेन करायला हे होणार नाही. नंतर हे जे तुम्हाला प्रॉपर म्हणजे आम्ही कॉलेजची लिस्ट वगैरे प्रॉपर बनवून देतो आणि ते झाल्यानंतर पुढची सगळी जी प्रोसेस आहे ती आमच्या हातात होते. तर तुम्हाला जी लिंक टाकणार आहे मी, ती लिंक ओपन करायची. ओपन केल्यानंतर तसंच मी सोबत तुम्हाला हे टाकणार आहे, Google फॉर्म टाकणार आहे. जर लिंक थ्रू झालं नाही, तर तुम्ही Google फॉर्म थ्रू जॉइन करू शकतात आम्हाला. ही माझी वेबसाईट आहे. वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. कॉन्टॅक्ट असला क्लिक करून. इथं खाली आमचा प्रॉपर कॉन्टॅक्ट आला. मोबाईल नंबर वगैरे झाले. मोबाईल नंबर थ्रू तुम्ही आम्हाला कॉल करू शकतात. ईमेल आयडी झाली, ते झालं. परत वरती तुम्ही आलात तर इथं व्ह्यू अवर काउन्सिलिंग सर्व्हिसेस याला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत काउन्सिलिंगच्या, त्या तुम्ही खाली बघू शकतात. जसं की कोर्स सिलेक्शन गाईडन्स. आता तुमचे इंटरेस्ट कशामध्ये काय आहे, ते आम्ही प्रॉपर तुमच्याशी किंवा तुमच्या पॅरेंट्सशी डिस्कस करून सगळं काही करू शकतो. म्हणजे सगळी प्रोसेस जी ती करू शकतो आणि कोर्समध्ये गाईडन्स करू शकतो, की पुढे फ्युचरमध्ये कशाला जास्त डिमांड आहे, कशाला काय, कोणत्या कोर्समध्ये काय नेमकं ते आम्ही प्रॉपर सांगतो तुम्हाला कॉल करून. नंतर कॉलेज सिलेक्शनमध्ये तुम्हाला आम्ही मदत करतो. कॉलेजची लिस्ट प्रॉपर आमच्या हाताने बनवून देतो, हँड टू हँड. बरोबर. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मदत करतो. नंतर पुढे झाला कट ऑफ अनालिसिस. आता ज्या कॉलेजला कोणत्या कॉलेजला किती कट ऑफ आहे हे सगळं अनालाइज वगैरे ब्रांच वाईज कट ऑफ काय ते तुम्हाला सांगतो सगळं प्रॉपर आणि त्याच्या थ्रू तुमची कॉलेज लिस्ट वगैरे कॉलेजची प्रेफरन्स वगैरे आम्ही टाकतो. नंतर ऍडमिशन प्रोसेसमध्ये काय करायला पाहिजे, कोणते डॉक्युमेंट पाहिजे, कोणते नाही पाहिजे, चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजीज काय असते ते आम्ही सांगतो. नंतर जर सीईटी थ्रू तुमची ऍडमिशन झाली तर त्याच्यात सरकारचं कसं असतं काही स्कॉलरशिप असते. जसं की महा सीईटी महा डीबीटी वगैरे झालं ते झालं. बरोबर. आता स्कॉलरशिप बद्दल इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. आता तुमची कास्ट प्रमाणे आता समजा एखादा ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे ईडब्ल्यूएसचा, त्याला 2 स्कॉलरशिप असतात. तर जर स्कॉलरशिप कसं असतं, एक राजश्री शाहू महाराज असते आणि दुसरी पंजाबराव देशमुख असते. राजश्री शाहू महाराज मध्ये कसं असतं, जर तुमच्या सीईटी थ्रू नंबर लागला तर जर कॉलेजची फी ₹1,00,000 तर त्याच्यातनं 50% जी फीज आहे ती तुमची सरकार भरते स्कॉलरशिप थ्रू.
मग ते स्कॉलरशिपचं प्रॉपर गायडन्स आम्ही करणार आहे तुम्हाला, आणि तुम्ही फक्त 50% फी भरतात. आणि राहिला विषय पंजाबराव देशमुखचा. पंजाबराव देशमुखचं कसं असतं, 30,000 रुपये सरकार तुम्हाला देते राहा खायचे, बरोबर. ते असतं पंजाबराव देशमुख. असं वेगवेगळ्या कॅटेगरीजची वेगवेगळी स्कॉलरशिप असते. ते पोरांना समजत नाही, तर प्रॉपर आम्ही त्याच्यात तुम्हाला ते स्कीम वगैरेचा फायदा करून देतो. नंतर रिअल टाइम अपडेट, तुम्ही कधी पण आम्हाला कॉल करू शकतात. हँड टू हँड काउन्सिलिंग असणार आहे. तुम्ही कधी पण कॉल करू शकतात, आणि जी सगळी प्रोसेस आहे प्रॉपर ती आमच्या हाताने होणार आहे. आता मी 3 वर्षापासून काउन्सिलिंग करतोय. बरेच काही पोरं असतात इथंच 700 तर 800 रुपये बघायला जातात आणि पुढे नुकसान करून घेतात. खूप काही प्रॉब्लेम येतो पोरांना. तर पोरांनो, हे 700 तर 800 रुपये बघू नका तुम्ही. तसं असं नाही म्हणत की घ्यायचं असं. जर काही प्रॉब्लेम असेल तुम्ही करू शकतात मॅनेज वगैरे ते. पण जर तुम्ही आता इथं कॉम्प्रोमाइज केला 700-800 रुपयाला, तर तुम्हाला पुढे म्हणजे असं एवढं प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यात, एवढं फेस करणं असतं ना. ते आता मी 3 वर्षापासून बघतोय पोरांना काय प्रॉब्लेम येतो त्यासाठी. तर करिअर गायडन्स वगैरे देणार आहे आम्ही प्रॉपर. तुम्ही हे काउन्सिलिंग वगैरे झालं का, म्हणजे इथं हे झालं वाचून वगैरे, त्यानंतर जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल तर अप्लाय फॉर काउन्सिलिंगला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर हे डॅशबोर्ड येईल तुम्हाला, बरोबर. हे डॅशबोर्ड आल्यानंतर काउन्सिलिंगला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येतो, बरोबर. हा इंटरफेस आल्यानंतर तुम्ही इथं तुमचं नाव टाकायचं आहे. आता समजा मी इथं स्टुडंट्सची एखाद्याची इन्फॉर्मेशन भरतो. समजा मी टाकलं राहुल गिरासे, बरोबर. कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे तुमचा. कॉन्टॅक्ट नंबर टाकल्यानंतर ग्रुप सिलेक्ट करायचा आहे, पीसीबी पीसीएम कोणता तरी, बरोबर. आता समजा तुमचा ग्रुप पीसीएम आहे, तर पीसीएम सिलेक्ट करायचा आहे. पीसीएम ला तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहेत ते टाकायचं. आता समजा पीसीएम ला तुम्हाला पडलेले आहेत 65%, 65.15, बरोबर. 65.15 टाकलं तुम्ही. तर हे पर्सेंटेज टाकल्यानंतर सिटी टाकायची. आता तुम्हाला कोणत्या सिटीला प्रेफरन्स द्यायचा, कोणत्या कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय किंवा प्रेफर करायचंय, त्याप्रमाणे तुम्ही सिटी टाकू शकतात. आता मी टाकलं पुणे, बरोबर. पुणे टाकल्यानंतर खाली सबमिट बटनला क्लिक करायचंय. सबमिटला क्लिक केल्यानंतर ही जी डिटेल्स आहे तुमची, ती डिटेल्स माझ्याकडे येईल. असं तुम्हाला पॉपअप येईल, फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली. ओके करायचंय. डॅशबोर्डला यायचंय. इथं तुम्ही प्रॉपर बघू शकतात काय काय करतात, म्हणजे आम्ही आतापर्यंत काय काय केलेलं आहे, काय काय नाही केलेलं आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर हे तुमचं ब्राउचर, हे ब्राउचर मी तुम्हाला शेअर करतो. या ब्राउचरमध्ये ही लिंक दिलेली आहे ग्रुपची, किंवा माझी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे इथं. तुम्ही या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो इंटरफेस दिसेल. हा, त्याच्यावर आल्यानंतर तुम्ही तुमची डिटेल्स फिल करू शकतात. हे 700 तर 800 रुपये बघू नका, कारण कसं आहे, पुढे तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला म्हणून सांगतोय. आणि तुमची जी कॉलेज फिलिंग लिस्ट असते ते आम्ही स्वतः प्रॉपर करतो, तर मग काही प्रॉब्लेम यायला नको.